स्टँडर्ड 10 सायन्स 1 चॅप्टर 3 रस्टिंग गंजणे इयत्ता 10वीचा सायन्स 1चा तिसरं प्रकरण आहे आणि त्यातला हा शेवटचा भाग आहे. यामध्ये आपल्याला गंजण्याची आकृती दिसते आहे. गंजणे म्हणजे काय तर यामध्ये लोखंडी वस्तू ज्या आहेत कालांतराने त्यांचा रंग बदललेला दिसतो. यामध्ये आपल्याला दिसतं की वस्तूचा पृष्ठभाग जो आहे त्याचा संपर्क हवेतल्या ऑक्सिजन आणि पाण्याशी आल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हा गंज दिसून येतो. आयर्न आर्टिकल्स गेट रस्टेड, देअर सर्फेसेस चेंज. इट इज ड्यू टू द close contact of water and oxygen to the iron surface. Here in the diagram you can see one iron article is present. The iron particles from the surface take the moisture, that is H2O, and react with the oxygen and their changes occur. Iron Fe plus oxygen O2 from the air plus water H2O gives rust, that is iron oxide, that is Fe2O3. Steel, it is made up of carbon, nickel and some amount of iron, very little amount of carbon, and in this way it a mixture, it is an alloy of all these substances. Sometimes manganese and tungsten are also added to that to give it toughness. This does not rust. Here in the textbook 3.7th diagram is given. You are told to do an activity. पुस्तकामध्ये दाखवलेली ही 3.7 क्रमांकाची आकृती पहा. तुम्हाला कृती करण्यासाठी सांगितलेली आहे. 4 टेस्ट ट्यूब परीक्षा नळ्या घ्या आणि प्रत्येकामध्ये एक एक खिळा टाका. पहिल्या परीक्षा नळीमध्ये पाणी आणि त्याच्यावरती तेलाचा थर, दुसऱ्यामध्ये द्रावण, मिठाचे द्रावण घेऊन खिळा टाकायचा आहे, तिसऱ्यामध्ये फक्त हवा आणि चौथ्यामध्ये अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईडचे पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये खिळा टाकून त्याला वरून रबरी बूच लावायचे आहे. तुम्हाला सांगितलेले काही दिवस हे असंच ठेवा आणि खिळ्यामध्ये काय बदल होतो ते बघा. तर आपल्याला क्रमाक्रमाने ह्याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो. सगळ्यात आधी जो हवेमध्ये ठेवलेला खिळा आहे त्यामध्ये लवकर बदल होत नाही. 2 नंबरची परीक्षा नळी आहे, त्यामध्ये सॉल्ट सोल्युशन द्रावण घेतलेलं आहे, त्यामधील खिळ्याचे गंजणे लवकर चालू होते. तुम्हाला समजण्यासाठी मी आकृतीच्या शेजारी टिक मार्क आणि नंबर दिलेला आहे. या क्रमाने आपल्याला खिळ्यामध्ये झालेला बदल दिसतो. तर ज्या मिठाच्या द्रावणामध्ये खिळा टाकलेला आहे तो लवकर गंजतो. 2 नंबरच्या परीक्षा नळीमध्ये फक्त हवा आहे, तो याच्यानंतर गंजायला लागलेला दिसून येतो. 3 नंबर म्हणजे इथे मी जिथे 3 लिहिलेला आहे 1 नंबरची परीक्षा नळी, त्यामध्ये ऑइल थर आहे, तेलाचा थर आणि उकळलेले पाणी आहे, त्यामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये बदल दिसून येतो. आणि चौथी जी आहे परीक्षा नळी त्यामध्ये मी क्रॉस अशी खूण केलेली आहे. तर याच्यामध्ये असलेलं जे क्षार आहे आणि वरती बूच आहे त्यामुळे पाणी आणि हवा यांच्यामधील ऑक्सिजन, आर्द्रता, मॉइश्चर याचा संबंध खिळ्याशी न आल्यामुळे तो गंजत नाही. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये झालेले बदल दिसून येतील. त्यानंतर एखादी गोष्ट गंजण्यासाठी, आयर्न इथे गंजण्यासाठी पाणी आणि हवा या दोन्हीची गरज आहे. बोथ वॉटर अँड ऑइल आर नेसेसरी फॉर रस्टिंग. अँड व्हेन देर इज अ सॉल्ट सोल्युशन नियर बाय देन इट विल बी कॅरीड आउट फास्टर. आणि म्हणून मिठाच्या द्रावणामध्ये असलेले जे द्रावण आहे त्यातला जो खिळा आहे तो मात्र काय झाला, लवकर गंजायला लागला. अशा पद्धतीने आपल्याला गंजणे म्हणजे काय ते लक्षात आलं. आता गंजण्याची ही आकृती आपल्या पुस्तकामध्ये
प्रश्नोत्तरांच्या भागामध्ये दिलेली आहे. यामध्ये खालच्या बाजूला जो दिसतोय तो तुम्हाला लोखंडी पृष्ठभाग दिसतोय. इट इज अन आयर्न सरफेस. ऑन द आयर्न सरफेस व्हेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर ड्रॉप, then you will see iron particles start producing cathode and anode. जेव्हा लोखंडी पृष्ठभागाचा भागावरती पाण्याचा थेंब किंवा वाफेमधील कण यायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये ध्रुव तयार होतात, कॅथोड आणि ॲनोड. जेव्हा कॅथोड तयार होतो त्या ठिकाणी तिथला जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन घेऊन त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया करून त्यातले 4 इलेक्ट्रॉन कमी होतात आणि त्याच्यातून OH तयार होतो. तर O2 आणि 4 वरचे हायड्रोजन राहिलेले आणि अधिक 4 इलेक्ट्रॉन ह्यांच्यापासून H2O तयार होतो. आणि ॲनोड या ठिकाणी जो मेटल आयन लोखंडाचे कण आहेत, ॲटम्स आहेत, त्याच्यामधून Fe2+ आणि 2 इलेक्ट्रॉन मुक्त होऊन त्याच्यामध्ये प्रभार तयार होतो. आता हे प्रभार तयार झालेले जे कण आहेत ते तिथे थांबत नाही, तर ते पृष्ठभागाशी येतात आणि पृष्ठभागाच्या त्या पाण्याच्या थेंबाच्या एका कडेशी जमतात आणि त्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया मगाचे जे OH- H+ यांच्यापासून H2O तयार होऊन त्यातला ऑक्सिजन घेऊन Fe2O3 H2O हा तयार होतो आणि ते कण गंजल्यासारखे फुलल्यासारखे आपल्याला तिथे दिसतात. अशा पद्धतीने ही अभिक्रिया होते. These reactions you can see on the board, that is oxygen plus 2 H2O. This will combine and 4 electrons are separated to form 4 OH-. Likewise O2 plus 4 hydrogen ions plus 4 electron, that is obtained from 2 H2O. To the another side Fe, which was elemental, that gives off 2 electrons to acquire a charge +2. Now it is polar, it do not stay over there, it comes to the surface and it gets separated as it is positively charged now. So it will react with on the surface with the water molecule. From that it will take that water molecule and react to form Fe2O3 and H2O. So this is what called rust. So in this way the process